श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात मैत्रिणींनो? मजेत ना? मी पण मजेत. तर बघा, आमच्या गावाकडचा हा दुसरा दिवस आणि आमच्या देवघरात फक्त आमची कुलस्वामिनी मातेचाच फोटो आहे. कारण आम्ही जिथं राहतो तिथं आम्ही आमच्या सासूबाईच्या हाताचे देव सोबतच ठेवलेले आहेत. कारण घरात ठेवले तरी त्यांचा अपमान होईल, कारण आपण तिथं राहत नाही आणि घरात बंद करून गेलेलं पण देवाचा हा एक प्रकारे अपमानच आहे. त्यामुळं आम्ही आमचे देव आमच्यासोबत ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर आमचा चहा नाश्ता सगळं झालं आणि पटकन स्वयंपाक उरकून घ्यावा म्हणून आमच्यासोबत असं घडलं की आम्ही वरणासाठी डाळ कुकरला लावली आणि आमचा गॅस संपला. पण गाव तर कसं शेवट गावच असतं, नाही का? तर आम्हाला गॅस संपला म्हणून काय झालं, आमची चूल तर होती ना, तर आम्ही चुलीवर स्वयंपाक केला आवडीने. आणि हा माझा भाचा. आम्ही स्वयंपाक आवडीने चुलीवर केला. तसं आमच्या गावात सिलेंडर मिळतो, पण आम्ही आणला नाही कारण इग्नोर केलं. असू द्या, कधीतरी आपण गावात आलो आहेत तर चुलीवर पण जेवण बनवून बघूयात म्हणून आम्ही चुलीवर मस्त आवडीने बनवायला लागलो. आणि त्यानंतर आमच्या जेवणात होतं वरण भात आणि वांगे बटाट्याची भाजी आणि चपाती, एवढा आमचा मेनू होता. आणि त्यानंतर आम्हाला बरेचसे कामंसुद्धा होते म्हणून आम्ही लवकरात लवकर कसं उरकावं म्हणून करत होतो. त्यानंतर हे बघा आमचं बाळ. याला तर एकटं राहायला आवडत नाही, कारण याच्या आजूबाजूला 2 ते 3 लेकरं किंवा कुणीतरी पाहिजे, मग तेव्हाच त्याला बरं वाटतं. त्यानंतर आमचे दुपारचे जेवण वगैरे सगळं, भांडी वगैरे सगळं घासून झालेलं होतं. आणि मग आम्ही लागलो आमचे एक्स्ट्राचे कामं होते ते करायला. आमच्या घरात जे आम्ही गहू तांदूळ आणि बाजरी ठेवलेली होती ते आम्ही साफ करायला काढलं आणि मस्त साफ करत करत गप्पासुद्धा चाललेल्या होत्या. आणि हा आमचा मोठा शिव. तसं आम्ही तिघं जावा मिळून आता लागलो तयारीला. आणि हे बघा आमचं क्यूट बाळ किती छान हसतंय. याला तर नुसती मस्ती आणि मस्ती लागते बघा. खूप खूप छान राहतो बघा तो. आणि त्यानंतर आमचे मस्त साफसफाई. गावाकडं कसं आहे ना, तर जागा भरपूर असते आणि आपण जास्त लोक असलो की कामं कितीही राहिले तरी छानच वाटतं आणि आपण आवडीने सुद्धा करतो. आणि आमचं बाळ बघा लई जागावागाव करायला येत होतं मधी. तसं तो त्रास देत नाही, कारण त्याला शांतता ठेवतो आणि पण त्याला मध्ये यायला आवडतं. आणि आमच्या सासूबाई मस्त त्यांचं आवरून त्यांना जायचं होतं बाहेर म्हणून थोडी कॉमेडी करून आम्हालासुद्धा हसवत होत्या. मस्त आमच्या गावात गेलो की आमच्या या सासूबाई आम्हाला मस्त हसवतात आणि तेवढेच लाड पण करतात. त्यानंतर आम्ही तिघींनी मिळून मस्त साफ केले गहू, बाजरी आणि तांदूळ. आणि आमचे बाळ काही आम्हाला काम करू देत नाही आहे. बघा कसं थांबलेलं आहे शहाण्या माणसासारखं. तर असे काही आमचे छान गावातले दिवस निघतात. प्रत्येक वेळेस आम्ही असं सगळेजण एकत्र येतो आणि असं मस्त मिळून राहतो. तर चला मैत्रिणींनो, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरसुद्धा करा. चला तर मग बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.